महारमध्ये लोककलेचा जागर पाहायला मिळाला। लोककला मराठीचे संस्थापक स्वर्गीय शाहीर उमाजी म्हस्के यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महारच्या रोहिदास हॉलमध्ये भव्य शाहिरी मेळावा आणि रायगड भूषण पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला। ज्येष्ठ शाहीर पांडुरंग पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुणवंत कलाकारांना सन्मानित करण्यात आले। यावेळी झालेल्या शाहिरी पोवाड्यांनी आणि गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली। शाहिरी परंपरा आणि लोककलेला नवीन व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। आमचे हे लोककला मराठी शाहीर परिषद मुक्काम पारवाडी, तर या ठिकाणी आमचा शाहिरी मेळावा घेण्याचा जो मनोदय होता तालुक्यामध्ये, तो आज मनोदय आम्ही सर्वांच्या मध्ये पूर्ण केलेला आहे। आमच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ केल्यामुळे हा मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित करू शकलो आणि हा आनंदामध्ये पार पडणारा मेळावा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा मेळावा पार पडलेला आहे। तरी असेच याच्या पुढे सर्व पुरस्कार वगैरे हा जो पाळलेली प्रथा आहे ते अखंडित चालू राहो ही ते परमेश्वराजवळ आम्ही विनंती करतो। आणि आपण या ठिकाणी सर्वांनी हा मोलाचा सहकार्य दिला त्याबद्दल आपलंही सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। मराठी शाहीर परिषद आरवडी तालुका महाड जिल्हा रायगड या संस्थेच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य असा मेळावा आम्ही आयोजित करण्यात आलेला आहे। पहिला मेळावा जो झाला तो फौजी आंबावडे येथे झाला, हा दुसरा मेळावा आहे। संस्थेचा उद्देश एकच आहे की जनजागृती लोकांना ज्या आता सांस्कृतिक विभागातून जे बांधन दिलं जातं की त्याच्यासाठी शाहिरांनी पुढे येऊन त्यानंतर आपलं जे काही 50 वर्षानंतर जे काही मानधन मिळतं ते मानधनाचं काम करून प्रत्येक शाहीर असो, कीर्तनकार असो, भजनी कलाकार असो, वाद्य कलाकार असो, या शाहिरांनी त्यामध्ये सभासद होऊन या प्रत्येकाने सभासद होऊन आपण शाहिरीसाठी मानधनासाठी अर्ज केला पाहिजे आणि आपण जे आयुष्य घेतलेलं आहे त्या कलेमध्ये त्याचा फायदा झाला पाहिजे। गेली 10 वर्ष आम्ही महाड, कोल्हापूर, माणगाव, पाली, सुधागड, पेण, पनवेल अशा 9 तालुक्यामध्ये आम्ही काम करत आहोत आणि सर्वांना विश्वासात घेऊन हे सगळे लोककला मराठी शाहीर परिषद ही संस्था आम्ही चालत आहोत। मी या ठिकाणी जो भव्य दिव्य मेळावा संपन्न झाला तर सर्वांना सचिव या नात्याने सर्वांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।